किती वाजतापासून इथे उभे आहेत तुम्ही? मी तर आता आलो 9 वाजता, सांगितलं मला 9 वाजता आलो. पण टोकन काल दिले का तुम्ही? काल घेतलेलं आहे टोकन. काल किती वाजता दिली? काल सकाळी 8, 9, 9:30, 9:30. अजूनही तुम्हाला भेटलेलं नाही? कुटुंब गर्दी आहे. नवीन पनवेल सेक्टर 6, भारत पेट्रोलियम, भारत गॅस एजन्सी. दादा तुम्ही बाटल्यासाठी आले? कधी आले? सकाळी किती वाजता? 7 वाजता. अजून नंबर नाही, टोकन मिळाला? यांनी टोकन सिस्टम ठेवली, अजूनही यांना टोकन मिळालेलं नाही आणि बाटलाही नाही. काल पोलीस आले तेव्हा शांत झालं सगळं. कुटुंब अशी गर्दी आहे की यांना पोलीस प्रोटेक्शनची आता गरज भासलेली आहे. एजन्सीच्या मॅडमने आता फोन केला आहे पोलीस स्टेशनला, खांदेश्वर पोलीस स्टेशनला, की आम्हाला पोलीस प्रोटेक्शन द्या. प्रचंड अशी गर्दी आहे. 200 मीटरपर्यंत गॅस बाटल्या घेऊन उभे आहेत लोक. तुडुंब गर्दी आहे. सकाळी 5 वाजतापासून लोक लाईनीमध्ये आहेत. अजून टोकन मिळालेलं नाही. ज्यांना टोकन मिळाले त्यांना अजून बाटला मिळालेला नाही. अशी परिस्थिती आज पनवेल, नवीन पनवेल सेक्टर 6ला भारत एजन्सीच्या ऑफिसमध्ये होत आहे. कुटुंब अशी बाटल्यांसाठी, रिफिलसाठी गर्दी झालेली आहे. दोनशे मीटरपर्यंत लाईन आहे. हां आहे. किती वाजतापासून उभे आहेत तुम्ही? 8 वाजतापासून. टोकन मिळालं का तुम्हाला? काल मिळालं. काल किती वाजता टोकन? काल 11 वाजता घेतलं. अच्छा, म्हणजे अजून तुम्हाला टोकन मिळून सुद्धा तुम्हाला गॅस बाटला मिळालेला नाही. नमस्कार. किती वाजतापासून आलेत? आम्ही 5ला आलो. सकाळी टोकन मिळाला? मिळाला. गॅस बाटला नाही. ज्यांना टोकन मिळालं त्यांना गॅस बाटला नाही. आणि ज्यांना 200 मीटरपर्यंत लाईन आहे. हे घ्या, हे घ्या, कवर करा. मी उभे आहे तिथं. आम्ही 8 वाजल्यापासून. सकाळी टोकन मिळाला तुम्हाला? गॅस काल का टोकन आहे? कालचा टोकन आहे. काल किती वाजता? काल 9 वाजता लावला. अजून गॅस बाटला भेटलेला नाही. दोन 3 दिवस लागते सिलेंडर भेटायला. आता तुम्हाला टोकन सिस्टम काहीतरी चालू केलं आहे. टोकन मिळाले का तुम्हाला? मिळाले. अजून गॅस बाटला मिळाला नाही. नाही मिळालं. तरी कधी भेटणार का सांगितलंय? 16 तारखेला. 14ला. 14ला भेटणार. कधी टोकन कधी मिळालं? टोकन आत्ताच दिलं 1 तासापूर्वी. आता किती वाजतापर्यंत लाईनीमध्ये उभे आहेत तुम्ही? सकाळी 3 वाजल्यापासून. 3 वाजतापासून. आप्पा सकाळी 3 वाजतापासून लाईनीमध्ये उभे आहेत. अजून आप्पांचा नंबर आलेला नाही बाटल्यासाठी. आप्पा कुठून आलेत? खांदा कॉलनी सेक्टर 8 मधून आप्पा आलेत. अजून त्यांना बाटला मिळालेला नाही आहे. टोकन फक्त मिळालेली आहे. तुबंड अशी गर्दी आहे 200 मीटरपर्यंत. आता बाटल्यांचं वितरण चालू झालेलं आहे. आप्पांचा नंबर लागेल की नाही सांगता येत नाही. बोला. व्हेरी गुड. काय तू काय करतोस रे? अरे काय मुलाखत घेतो? काय बाटल्यासाठी आले? हे काय मग 2 बाटल्या भेटले. किती वाजता आले? 5:30. अजून नंबर आला नाही? नाही आला. उद्या भेटणार आहे 112. म्हणजे 5:30 वाजता आत्ता आले आणि उद्या तुम्हाला भेटणार. हां. उद्या किती वाजता भेटणार काही सांगितलं? काय नाही, उद्या गाडी 9 वाजता आली की भेटणार. उद्या तारीख दिली. उद्या तारीख दिली आहे? हां, तारीख म्हणजे टायमिंग नाही सांगितली का? टायमिंग नाही सांगितलं. हां, 200 मीटर लाईन आहे. ज्यांना टोकन दिलेत त्यांना अजून बाटले नाही. आणि टोकनसाठी वेगळी लाईन आहे आणि बाटल्यांसाठी टोकन जे दिलेले आहेत बाटले घेण्यासाठी एक वेगळी लाईन. अशा 2 लाईनी 200 मीटरपर्यंत लाईन झालेली आहे. अजून एक बाटल्यांचा पत्ता नाही.
वितरण अजून चालू झालेलं नाही. आत्ता भारत गॅसच्या वितरकाने पोलीस स्टेशनला फोन करून पोलीस प्रोटेक्शनही सुद्धा मागितलेलं आहे. एवढी प्रचंड जनतेची गर्दी झालेली आहे गॅससाठी.